तर मंडळी, आजच्या भागामध्ये आपण ही छान चमचमीत आणि चविष्ट अशी भरली मसाला भेंडी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर चवीला भन्नाट लागते। तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, भातासोबत सुद्धा साईड डिश म्हणून खाऊ शकता किंवा स्टार्टर म्हणून सुद्धा छान ही भेंडी तुम्ही बनवू शकता। चवीला एक नंबर लागते। तर बनवायला थोडा जास्त वेळ लागतो, पण चवीला तितकीच छान लागते बरं का ही भेंडी। तर आपण भेंडीची बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे भाजी बनवतो नाही का। आणि जर तुम्ही ही मसाला भेंडी अजूनपर्यंत जर बनवून पाहिली नसेल तर ही मसाला भेंडी नक्की ट्राय करा, चवीला एक नंबर लागते। चला तर मग पटकन ह्या छान अशा रेसिपीला आपण सुरुवात करूयात। तर ही भरली भेंडी किंवा भरली मसाला भेंडी आपण जेव्हा बनवतो तेव्हा काय करायचं, शक्यतो एकदम कवळ्या भेंड्या घ्यायच्या। पाहू शकताय असं शेंड्याकडचा भाग तोडून पाहायचा, पटकन तोडला गेला की ओळखायचं की भेंड्या कवळ्या आहेत। तर या भेंड्या स्वच्छ धुवून मी कापडानं पुसून घेतलेल्या आहेत। आता काय करायचं आहे, भेंडीचा देठाकडील आणि शेंड्याकडील भाग आहे तो कट करून आपल्याला बाजूला टाकायचा आहे। त्याच्यानंतर भेंडीचे असे दोन भाग मी केलेले आहेत। जसे तुम्हाला लहान मोठ्या आकाराच्या भेंड्या पाहिजे असतील तुम्ही एका भेंडीचे 3 किंवा 2 अशा प्रकारे भाग करायचे आहेत। त्याच्यानंतर मधून त्याला असा एक कट पाडून घ्यायचा आहे किंवा अशी भेग पाडून घ्यायची आहे। पाहू शकता भेंड्या कवळ्या आहेत, बिया सुद्धा जास्त धरलेल्या नाही आहेत। तर अशा प्रकारे एका भेंडीचे मी 2-2 भाग करून त्याला मधून असं चीर किंवा भेग पाडून घेतलेली आहे। आणि अशाच प्रकारे ह्या सर्व भेंड्या आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत। तर आपल्याला जेवढ्या पाहिजे असतील तेवढ्या भेंड्या आपल्याला चिरून त्याला साईडून कट लावून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आता या भेंडीचा मसाला बनवण्यासाठी तव्यामध्ये मी 1-2 चमचे होतील इतके शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे थोडेफार सुरुवातीला आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही जर शेंगदाण्याचं कूट वापरणार असाल तर ते डायरेक्ट मसाल्यामध्ये टाकलं तरी सुद्धा चालेल, तरी तर मी शेंगदाणे घेतलेले आहेत। आता शेंगदाणे थोडेफार मी भाजून घेतले, त्याच्यामध्येच टाकलेला आहे सुक्या खोबऱ्याचा 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा खीस टाकलेला आहे आणि 1-1.5 चमचा होतील इतके पांढरे तीळ सुद्धा टाकलेले आहेत। याला एकदम लो फ्लेमवरती आपल्याला कुरकुरीत असं भाजून घ्यायचं आहे। तर तीळ तडतडून झाले की आपले काय करायचं आहे, हा सर्व मसाला एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि थंड करून घ्यायचा आहे। तर हा मसाला मी काढून घेतलेला आहे। आता त्याच तव्यामध्ये मी 2 चमचे बेसन सुद्धा भाजून घेते। आता काही जण कच्चं बेसन वापरतात, पण काय होतं कच्चं बेसन वापरल्याने तो बेसनाचा जो कच्चा वास असतो तो भेंडी बनवल्यानंतर सुद्धा आपल्याला जाणवतो। त्याच्यामुळे असं 1-2 मिनिटांसाठी का होईना बेसन आपल्याला भाजून घ्यायचं आहे। त्यानं चव सुद्धा भेंडीची खूप छान येते आणि बेसनचा कच्चा वास जो असतो तो निघून जातो। तर बेसन सुद्धा मी सुगंध येईपर्यंत भाजून घेतलेला आहे। आता बेसन आणि मसाला मी थंड करून घेतलेला आहे एका प्लेटमध्ये, तो मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये मी 7 ते 8 लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि हे झाकण लावून ह्याला थोडं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे। तर अगदी बारीक सुद्धा करू नका, थोडं जाडसरच ठेवा हा मसाला। आता ह्याच्यामध्येच मी टाकलेला आहे चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद आणि आवडीप्रमाणे लाल तिखट। तर इथे 1 मोठा चमचा होईल इतकं लाल तिखट वापरलेलं आहे आणि ओली कोथिंबीर टाकलेली आहे आणि अर्धा लिंबूचा रस सुद्धा आपल्याला ह्याच्यात पिळायचा आहे। हे सर्व मसाले टाकून मिक्सरमध्ये फक्त एकदाच ह्याला फिरवून घ्यायचं आहे, बारीक करायचं नाही आहे। आता मी जे हे मसाले टाकले ते तुम्ही शेंगदाण्याच्या कुटामध्ये वगैरे ताटात घेऊन वरून सुद्धा टाकू शकता, पण मिक्सरमध्ये फिरवल्याने काय होतं मसाला पटकन सगळीकडे व्यवस्थित लागला जातो। आता हे एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे। तर आता हा मसाला मी प्लेटमध्ये काढून घेतलेला, त्याच्यानंतर मी गरम मसाला टाकायला विसरलेले म्हणून एका बाउलमध्ये घेतलेला आहे हा मसाला आणि त्याच्यात परत थोडीशी ओली कोथिंबीर टाकलेली आहे आणि गरम मसाला अर्धा चमचा होईल इतका टाकलेला आहे। तुम्ही जर लहान मुलांना किंवा तुमच्या मुलांना टिफिनमध्ये वगैरे ही भेंडी देत असाल तर त्याच्यामध्ये मॅगी मसाला सुद्धा टाकू शकता, त्याने सुद्धा खूप छान चव येते भेंडीला। आणि तुम्ही जर सकाळी लवकर ही भेंडी बनवणार असाल तर हा मसाला तुम्ही रात्रीच बनवून ठेवून सकाळी फक्त भेंडीमध्ये भरून ही भेंडी परतू शकता। तर अशा प्रकारे हा मसाला मी ज्या भेंड्या मी चिरून घेतलेल्या होत्या त्याच्यामध्ये व्यवस्थित असा भरलेला आहे। तर भेंडीमध्ये मसाला भरताना कंजूसी अजिबात करायची नाही, भरपूर सारा मसाला भरायचा म्हणजे चव खूप छान लागते मसाल्याची। तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पूर्ण भेंड्यांमध्ये मसाला व्यवस्थित असा भरून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे अगदी सहजपणे आपल्याला हा मसाला भरता येतोय। तर सर्व भेंड्यांमध्ये मी ह्या पद्धतीनंच मसाला भरून घेणार आहे। तर या भेंडीमध्ये मसाला भरायलाच थोडा उशीर लागतो। तर अशा प्रकारे या सर्व भेंड्या मी भरून घेतलेल्या आहेत। आता काय करायचं आहे, गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 1-2 ते 3 चमचे होईल इतकं तेल टाकलेलं आहे। तुम्ही पॅनमध्ये किंवा तव्यामध्ये परतलं तरी सुद्धा चालतील, या भेंड्या मी कढईमध्ये करते। तर या तेलामध्ये मी अर्धा चमचा जिरा, अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग आणि
थोडा चांगला फ्लेवर यावा म्हणून कढीपत्तासुद्धा टाकलेला आहे. याला थोडंफार परतून घ्यायचं आणि आपण ज्या मसाला भरलेल्या भेंड्या आहेत त्या ह्या तेलामध्ये आपल्याला अशा प्रकारे ठेवून द्यायच्या आहेत. तर 2 मिनिटासाठी एका साईडहून या भेंड्या व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर पळीच्या साहाय्याने मी यांना पलटून घेतलेला आहे. पलटून घेऊन याच्यावरती झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटासाठी याला वाफवून घेतलेलं आहे, म्हणजे भेंड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित शिजल्या जातील. त्याच्यानंतर परत मी भेंड्यांना एकदा परतून घेतलेलं आहे. आता मसाल्यामध्ये तर आपण मीठ टाकलेलंच होतं, पण भेंड्यांच्या ज्या साले आहेत त्याला सुद्धा थोडंसं मीठ लागावं म्हणून एक चिमूटभर आपल्याला मीठ वरून टाकायचं आहे. जास्त पण टाकू नका, कारण मसाल्यामध्ये आपण मीठ टाकलेलं होतं. तर पाहू शकता अगदी थोडंसं अंदाजाने मी मीठ टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मीठ टाकून परत थोड्या भेंड्या मी परतून घेतलेल्या आहेत आणि झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनिटांसाठी लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला या भेंड्या परतून व्यवस्थित अशा शिजवून आणि भाजून सुद्धा घ्यायच्या आहेत. पाहू शकताय अशा प्रकारे ही आपली भरली मसाला भेंडी तयार आहे. तर ह्या भेंड्या व्यवस्थित अशा भाजण्यासाठी आपल्याला एक 10 ते 12 मिनिटं लागतात बरं का. मध्ये मध्ये आपल्याला सतत आलटून पलटून ह्या भेंड्या व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपली मसाला भेंडी तयार आहे. तर ही मसाला भेंडी तुम्ही अजून सुद्धा ट्राय केलेली नसेल तर नक्की ट्राय करा. टिफिनसाठी सुद्धा एक उत्तम पर्याय आहे आणि चवीला सुद्धा छान लागते. चला तर मग पटकन ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा कशी झाली होती. त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला तर मग पुन्हा आपण भेटणारच आहोत एका छानशा रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.